तर पब्लिक, मी तौसिफ गडकरी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे क्लास व्लॉग्स. शेळीपालनाची माहिती सांगत असताना आपण इकडे तिकडे बाजार वगैरे विविध गोट फार्मला किंवा शेळी फार्मला भेट देत असतो. त्यातला एक सुंदर असा फार्म जो आपल्या पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथे स्थित आहे. तालुका पाटण, जिल्हा सातारा. सुंदर असा फार्म आहे हा. चारी बाजूने निसर्गाने नटलेला, सजलेला आणि उत्कृष्ट असा लोकेशनवर शेतामध्ये स्थित असलेला हा मल्हारपेठ जवळील गोट फार्म. सुंदर अशी रचना केलेली आहे शेळ्यांना बसण्यासाठी. तसेच चारा तुम्ही पाहू शकता, हत्ती गवस लागलेला आहे आणि चांगलं असं नियोजन. आणि शेळीपालन करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चाऱ्याची व्यवस्था. तर हे आपल्या पाटण तालुक्यातील शेतकरी आहेत आणि त्यांनी उत्कृष्ट असं तुम्ही पाहू शकता चारीकडनं झाडे लावून तसेच विविध जातीचा चारा अवेलेबल आहे. इथे पण त्यांनी काही लावलेलं आहे. बाकी इतरत्र त्यांच्या शेतामध्ये पण पाला लावलेला आहे, ज्यामुळे पुढे चालून पाल्याची वगैरे समस्या येणार नाही. बकऱ्यांना भूकमारीमुळे मरणार नाहीत. कारण शेळीपालन करत असताना महत्त्वाचं म्हणजे पाल्याचं नियोजन आहे. तुम्ही पाल्याचं नियोजन करण्यात यशस्वी झाला तर तुम्ही अर्धी लढाई जिंकलेला आहात असं समजलं जातं. त्यामुळं शेळीपालन करणार असाल तर नक्कीच पाल्याचं नियोजन, चाऱ्याचं नियोजन महत्त्वाचं करा. आणि हा तुम्ही पाहू शकता सुंदर असं लोकेशन आहे आणि पाला, हत्ती गवत तिथं लावलेलं आहे. आणि हे शेड पाहू शकता वरच्या हे भागामध्ये शेळ्यांना आहे आणि खाली कोंबड्यांसाठी त्यांनी लेंड्या वगैरे मूत्र पडेल तर असं 2 in 1 असा हा फार्म, गोट विथ कोंबडी पालन असं बर्ड्स पालन या पद्धतीचा हा अत्याधुनिक असा हा फार्म आहे. आणि नैसर्गिक लोकेशन वगैरे चांगलेलं आहे. तुम्ही पाहू शकता शेळ्यांसाठी त्यांनी भुईमुगाचं रोप वगैरे शेंगा काढून झाल्यानंतर त्यांनी आणलेलं होतं शेळ्यांसाठी खास. सुकून वगैरे चाललं तर बेस्ट प्रकारचा एक चाल आहे आणि चांगल्या प्रकारचं एक जीवनसत्व, प्रथिने वगैरे ह्या शेंगाच्या भुईमुगात आपल्याला पाहायला भेटतं. तुमच्याकडे असेल तर शेळ्यांना बिनधास्तपणे चारू शकता. पाहू शकता तुम्ही शेड किती लांब लचक आणि सुंदर असं आखीव रेखीव बांधलेलं आहे. आणि पाटण तालुक्यातील मला वाटतं एवढं मोठं शेड आत्तापर्यंत तर मी बघितलेलं नाही. चांगलं शेड आहे, चांगलं नियोजन आहे. तुम्हाला सर्व गोष्टी दाखवतो. इकडून आज जायला रोड आहे आणि बकऱ्यांना चढण्या उतरण्यासाठी पण त्यांनी चांगली अशी सोय केलेली आपल्याला पाहायला भेटते. सुंदर नियोजन पण, शेतकरी पण तेवढे चांगले आहेत, बोलणे वगैरे चांगले आहेत. आणि असा हा सुंदर शेळी फार्म नक्कीच विजिट करा. मल्हारपेठ जवळ आहे. प्रॉपर लोकेशन सांगत नाही, पण हा सुंदर असा शेळी फार्म. तुम्ही शेळ्या पाहू शकता, 40-50 शेळ्या आहेत आणि लहान लहान पिल्ले, करडं वगैरे छान आहेत. आणि तितकंच असं सुंदर आणि नेटनेटकं नियोजन आणि चारी बाजूनं असं बंदिस्त वगैरे करून घेतलेलं आहे. शेळ्यांना मुक्त संचार पद्धतीने फिरता वगैरे यावं यासाठी. आणि हा इथनं आपण एंट्री करतो. शेळ्यांना चढण्या उतरण्यासाठी खास असं शिडीची व्यवस्था केलेली आहे. लाकडी काम केलेलं आहे पाहू शकता. असे लहान लहान कप्पे करून उत्कृष्ट असं नियोजन आहे, जेणेकरून शेळ्या मेंढ्या लघवी वगैरे करतील तर सगळं खाली डायरेक्ट जाणार आहे. आणि लघवीमध्ये किंवा लेंड्यांमध्ये त्यांना बसून ते आजारी पडणार नाहीत असं एक नियोजन आहे. आणि लाकडाचा एक फायदा होतो की लवकर सुकतं आणि ओल वगैरे लाकडावर जास्त येत नाहीत. त्यामुळे खास करून जर करणार असाल तर माची असे करा,
जेणेकरून तुम्ही शेळीपालनामध्ये यशस्वी व्हाल. कारण शेळी एक अशी जात आहे ज्याला घाण वगैरे सहन होत नाही, मूत्र, लेंड्या, दुर्गंधी हे तिला चालत नाही. स्वच्छ प्राणी आहे शेळी. बकरे बी स्वच्छ जागे पसंत करतात बसण्यासाठी, उठण्यासाठी. तर गव्हाणे तुम्ही बघू शकता, स्पेस तुम्ही पाहू शकता केवढा मोठा आहे आणि स्वच्छ असं हे एक म्हणावे लागेल. तितकंच छान असं नियोजन आहे आणि सर्वत्र असं छान एक प्रकारे नियोजन आखण्यात आलेलं आहे. सुंदर असा फार्म आहे. पुन्हा आपण त्यातून आता खाली उतरणार आहे. उतरताना थोडी काळजी घ्या. बकरे वगैरे त्यांना सवय झालेली आहे. आपण तोंडावर खाली गेलो की डायरेक्ट एंड द गेम असा काही प्रकार होऊ शकतो. फार्म मला आवडला कारण पाटण तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात फार्म शक्यतो नाही आहेत आणि शेतकरी आधी पण सांगितलं आहे चांगले आहे, बोलण्या वगैरे स्वभावाला छान माणूस आहे, दिलदार माणूस आहे. आणि बसायची तुम्ही व्यवस्था बघू शकता. बसण्यासाठी चांगली व्यवस्था करा. ही बघा मनी म्याव झोपा काढायला लागलेले आहे इथं. आणि गव्हाण्या बिवाण्या तुम्ही बघू शकता खाण्यासाठी बकऱ्यांना. जेवढी बकरी फ्री राहतील, जेवढी चांगली जागा राहील, बसण्यासाठी अंतर राहील, तेवढं यशस्वी शेळीपालन आहे. आणि थोडे पैसे गेले तरी काही हरकत नाही, पण असं एकदम व्यवस्थित नीटनेटकं नियोजन आहे. त्यांना विचारलं मी तर त्यांनी सांगितलं की पहिले 100 ते 120 शेळ्या होत्या, ज्यामधून त्यांना चांगलं असं उत्पन्न भेटलेलं आहे. पण शेतीच्या कामामुळे आणि त्यांना जास्त बघता येत नाही, कामगार वगैरे लक्ष देत नाहीत. त्यामुळे आत्ता तर सध्या तर त्यांच्याकडे 50 ते 60 शेळ्या आहेत. 1-2 बोकडे पण आहेत. असा हा सुंदर फार्म. शेती बघत बघत हा शेतीपूरक व्यवसाय तुम्ही पण करू शकता. असा हा सुंदर आणि तितकाचा छानसा व्यवसाय, भरभराटीला नेणारा व्यवसाय. फक्त याचा थोडा सखोल अभ्यास पाहिजे आजाराबाबत किंवा शेळ्यांच्या विविध जातीबाबत. आणि विक्री करायचं मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं का हे आहे की तुम्हाला विक्री करायची कला आली पाहिजे. जर तुम्ही ही कला शिकला तर तुम्ही यशस्वी आहे. नाहीतर तुम्ही शेळ्या पाळणार आणि विकणार नाही, आव्वाच्या सव्वा दाम लोकांना सांगणार तर कोणी गिराहक तुमच्याकडे येणार नाही. कारण एकदा गेलेला माणूस परत येत नाही. योग्य भावात सांगा, योग्य भावात विका, त्याचं ज्ञान घ्या. कसं वजन करायचं, कसं विकायचं, कसं शेळ्यांचं वजन ओळखायचं, ही जर कला तुम्हाला आली तर तुम्ही एक नक्कीच यशस्वी शेळीपालक होणार, यात तीळ मात्र शंका नाही. आणि हा फार्म पाहू शकता, व्हिजिट करा. मल्हारपेठच्या जवळच फार्म आहे. शोधल तर नक्कीच तुम्हाला भेटून जाईल. असं आपण आता मनीगावबरोबर खाली उतरलेलो आहोत. उतरताना थोडी जरा काळजी घ्या, बाकी काय नाही. नाहीतर पलटी धडा दुसरा. आपण पलटी झालो तर हातपाय तुटलंच समजा. आणि असं हे दिवसभर शेळ्यांना फिरण्यासाठी जागा पण मनसोक्त अशी मोठी आहे. मला तर फार्म खूप आवडला, तुम्हाला पण आवडेल असं नियोजन एकंदरीत करा. थँक्यू. पुन्हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार आहे. असंच प्रेम राहू द्या.